नवरात्रीच्या शुभेच्छा, शुभ अभिवादन. असा 18वा अध्याय सुरू आहे, मोक्ष संन्यास योग. लवकरच कदाचित हे वर्ष संपेस तर हा अध्यायही संपेल. चांगलं लक्षण आहे. मावशी कुठपर्यंत आलो तर तुम्ही लक्षात ठेवता म्हणून आपण 59 मला वाटतं पासून सुरू, बरोबर? 59. 59, हा म्हणजे 59, करेक्ट, बरोबर. मी यावेळेस मार्क करून ठेवला. थँक्यू. त्याच्या आधी 58व्या श्लोकात होता, जय श्री कृष्ण दिदी. मच्चित्त सर्व दुर्गाणी. मी जसं ध्यानाच्या वेळेस म्हटलं आता मगाशी की अनायासच मनात ती प्रेरणा आली. काही अचानक जसं ऑन केलं तसं कुठून का जाणं कुठून आला मनात विचार. त्या क्षणी मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. तेच हनुमंताला जसं ध्यानाच्या वेळेस म्हटलं, सगळं तर माहित होतं, सगळं कळलं होतं. देहबुद्ध्या तू दासोऽस्मी, जीवबुद्ध्या त्वदंशकः. शरीराने विचार केला तर मी तुझा सेवक आहे, जीव बुद्धी विचार केला तर तुझा अंश आहे, आत्मबुद्ध्या त्वमेव अहमिति. आत्मरूपाने जेव्हा विचार करतो तर सूर्यकिरण पूर्ण प्रकाशाने तितकीच ओतप्रोत आहे. सूर्यकिरणामध्ये जे प्रकाशाचं जे कंपोजिशन आहे, ज्याचं बनलं फोटॉन्स आहेत, ते 100% जसे तसे समुद्रातून पाणी घेतलं आणि त्याचं अपचन केलं तर तितकंच्या तितकं खारट तसं आहे. तर हे वेगळं कुठून आला? तूच आहेस. मी वेगळा कुठे आहेस? सगळं कनेक्टेड आहे, सगळं एकच आहे. आणि तो सगळा एक म्हणजे तूच आहेस. हे सगळं करणारा, पक्क करणारा हनुमान शेवटी पण भक्ती मार्गातच राम 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 राम. त्याची अंशी जे सर्व सर्व ज्ञानाचा स्रोत. शंभ सदाशिव काय म्हणतात बधू कौशिक ऋषींच्या रामरक्षा स्तोत्राच्या शेवटी, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. विष्णू सहस्रनाम स्तोत्रात हे आहे. हे तर भक्तीचे लक्षण आहे. ज्ञान असेल तर नाव घ्यायची काय आवश्यकता आहे? पण मना आता ज्ञानेश्वर महाराज तर आहेत, होतेच, पण इवन रामदास स्वामी त्यांचं मुख्य पंथ ज्ञानच होते. किती एक सुंदर बोध त्यांचा, दासबोध. मनसज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. त्याचं मुख्य काय आहे? कारण काय? स्वभाव आहे त्याचा. जसं मी ध्यानाच्या वेळेस म्हणतो, सच्चिदानंद स्वभाव आहे. आपण ऐकलं होतं की देव ईश्वर सतत आहे. सत म्हणजे नेहमी आहे, सगळीकडे आहे, या क्षणी आहे, इथे मी जिथे बसली आहे, या खुर्चीवर, सोफ्यावर, खाली, तिथेही आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे, म्हणजे माझ्यातही आहे. तर मग आत्ता देव इथे माझ्यासोबत, माझ्याजवळ आहे. माझा जन्म झाला तेव्हा होता, लग्न झालं तेव्हा होता, मुलं बाळ झाले तेव्हा होता, सगळे सुटायला लागले तेव्हा होता, पुढे शरीरही सुटेल तेव्हाही राहील. शरीर धारण करायच्या आधी होता, शरीर सुटल्याच्या नंतर राहील. ते सत्य स्वभाव त्याचा. सगळ्यांसोबत चेतन स्वभाव, म्हणजे प्रत्येक क्षणी जाणता राजा आहे तो. जागृत आहे, समस्त कॉग्नेटिव्ह आहे, कॉग्नायझिंग आहे, कळतं त्याला सगळं. सतर्क आहे आणि आनंद स्वरूप आहे. नुसतं स्वभावानेच आनंद स्वरूप आहे, नुसतं त्याच्या अस्तित्वाने आनंदाचं प्रागट्य आहे. ह्या तिन्हीच्या मध्ये केंद्रबिंदू, जसं आपण सर्कल, तीन कॉन्सेंट्रिक सर्कल जर काढले, एक छोटा वर्तुळ काढला सत नावाचा, त्याच्या बाहेर दुसरा वर्तुळ काढला चित्त नावाचा, त्याच्या बाहेर तिसरा वर्तुळ काढला आनंद नावाचा, आणि म्हटलं हे देवाची प्रतिमा, ईश्वराची सच्चिदानंद. आणि बाकी त्याच्या बाहेर जे आहे ते सगळं ते अफाट आहे, त्याला काही अण्ण नाही किती आहे, पण ते त्याचंच प्रोजेक्शन आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्यामध्ये तेच राहणार, जे कमी 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 राहील, पण तेच राहील सच्चिदानंद. ह्या सगळ्याच्या मध्ये काय आहे? तिन्ही वर्तुळांच्या मध्ये काय? केंद्रबिंदू
तो प्रोट्रॅक्टर किंवा त्या सुई ठेवून जे गोल आखलं ते तिन्हीच सेम आहे. तिन्हीच काय त्याच्या बाहेर जितकेही वर्तुळ काढले, असंख्य काढले वर्तुळ, त्या सगळ्यांचं तो एक सेंटर आहे, सेंट्रल फोर्स, ते प्रेम आहे. मग त्याच्या भोवती जे आखलं, कितीही आखले, कसेही आखलं, तरी त्याच्यामध्ये प्रेम ओतप्रोत राहणार. त्याला स्वभाव म्हणतो, कोअर मध्ये ओरिजिनल कॉम्पोजिशन, ओरिजिनल नेचर. तरी श्रीहरी पाविजे तो स्वभाव आहे. कारण हे तर सोपा मार्ग आहे. ते म्हणतात भक्तिपंथीशी अलाइंड हो, आणि ते दॅट्स हिम ऑलरेडी. त्यामुळे विशेष खूप काबाड कष्ट करण्याची गरज नाही. ध्यानाच्या वेळेस म्हटलं तर आपलं ज्या मागच्या वेळेस सत्र झालं इथे किती केवढी भक्तीची महिमा गायली, आणि मोक्ष संन्यास योगात शेवटचा शेवटचा अध्याय, शेवटचा उपदेश, शेवटचं सगळं आता संपायचा, युद्ध सुरू करायचं आहे. भक्त्या माम अभिजानाति, मागच्या वेळेस झालं तर यावान यश्चा अस्मि तत्त्वतम. भक्त्या माम म्हणजे उस पराभक्ति के द्वारा वह मुझ परमात्मा को मैं जो हूँ, जैसा हूँ, वैसा का वैसा जान लेता है. भक्तीनीच लक्षात आहे. पुन्हा 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 तो उल्लेख आला होता, मच्चित्त सर्व दुर्गाणी मत प्रसादात तरिष्यसी, की मी मेक शुअर करेल तू माझा अंश अंश आहेस. ही विल मेक शुअर. तिथपर्यंत मागच्या वेळेस आला होता 58 पर्यंत. पण हे जर ऐकलं नाही तर मग आय डोंट नो, कठीण होईल तुझ्यासाठी, असं त्यांनी म्हटलं होतं. आजचा 59वा श्लोक, यद अहंकारम आश्रित्य न योत्स्य इति मन्यसे, मिथ्येष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वाम नियोक्ष्यति. जो तू अहंकार का आश्रय लेकर यह मान रहा है कि मैं युद्ध नहीं करूंगा, तो यह तेरा निश्चय मिथ्या है, क्योंकि तेरा स्वभाव तुझे जबरदस्ती युद्ध में लगा देगा. ह्या आपण सुरुवातीला पहिल्या दुसऱ्या अध्यायाच्या वेळेसच बोललो होतो. नयोत्से इति गोविंदम करून बसून गेला होता. तुष्णी बहु ठेवून दिला खाली आणि मागे बसून गेला होता दुसऱ्या अध्यायाला. मग कारण काय त्यांनी म्हटलं, कार्पण्य दोष परत स्वभाव. मला भीती वाटते, कन्फ्युजन येते आहे. धर्म संमूढ चेता, संमोहित झालो आहे, अनक्लिअर होऊन राहिला आहे. म्हणून मी त्याच्यापेक्षा ठीक आहे की इट्स ओके, मी नाही, मला नको काय, मी निघतो. आणि इथे हा म्हणतोय की तू अहंकाराने, अहंकारात यदि अहंकारम आश्रित्य, अहंकारात येऊन, अहंकार म्हणजे गर्व जर नेसेसरी नाही, हा अहंकार मी पण आहे. कारण काय की माझे हे गुरु आहे. या सगळ्यामध्ये कॉमन काय, द्रोणाचार्य वेगळे होते, कृपाचार्य वेगळे होते, भीष्म वेगळे होते, दुर्योधन दुःशासन वेगळे व्यक्ती होते, आणि त्याचे काका मामे चुलत भाऊ सगळे निरनिराळे व्यक्तित्व तिथे उभे होते. आणि तो म्हणतोय की हा माझा मामा आहे, हा माझा काका आहे, हा माझा चुलत आहे, हा माझा गुरु आहे, हा माझे कुलगुरू आहे, हा माझे आजोबा आहे. ते आजोबा, गुरु, चुलता, मामा, हे सगळे ते सगळ्यांनी काम केलं, माझा 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 माझा. त्यात काय झालं की गाढ काय झाली भूमिका, माझा आहे माझा आहे असं. आणि हे सुटून जाईल, तुटून जाईल, राहून जाईल, मरून जाईल, पळून जाईल. हे त्याच्याकडे समोर कधी यद अहंकारम आश्रित्य. अरे तुझं एकदम गुंडाळून घेतला स्वतःला, अहंकार, माझं 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 माझं, हा माझं मला राज्य मिळेल तरी मला दुःख होईल, मग इथे माझा ह्याचे पाप मला लागेल, माझ्यामुळे असं होईल, मी जर लढलो तर असं होईल, मी नाही लढलो तर असं होईल, मी माझं मी माझं मी माझं. अरे 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 अरे, वाया गेलं हे तर सगळं. नुसतं बिलकुल ओत रोत माया भरली आहे. असं तर म्हणतो, यद अहंकार आश्रित्य न योत्स इथे म्हणण्याचं, मला नाही करायचं आहे. असं जर म्हणशील, मिथ्या एष, ते टिकणार नाही आहे. अहंकारात येऊन कुठलीही केलेली गोष्ट टिकत नाही. राग सुद्धा, क्रोध सुद्धा अहंकाराचा आश्रय करून, कारण ती एक क्षणासाठी उडलेली लाट असते. आजपर्यंत कुठली लाट हे उठली तशीच्या तशी अजून वरच चालली, वरच चालली, वरच चालली, तेच उभी आहे. प्रत्येक क्षणाला कमीत कमी 70-80-90 हजार लाटा निघत असतील. एक कुठल्याही बीचवर समुद्र किनाऱ्यावर जर उभं राहिलं आणि असं इकडून इकडे पाहिलं नुसतं, समजा मोजता येऊ शकला असता.
तर कुठल्याही क्षणाला 70-80-90 हजार लाटा फुटतात. असे ते किती क्षण होऊन गेले. यातली कोणती लाट एक आहे जी अशी थांबते किंवा वर जात राहते? शक्य नाही. आणि ते उसळी आली आहे. ऍक्च्युअल त्याचा स्वभाव नाही आहे तसा. धक्का दिला गेलाय, आता काहीतरी प्रेरणा झाली आहे क्षणिक. तर हे जो क्रोध, हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे सगळ्या लाटा येतात ना. 5व्या अध्यायात ला 23वा श्लोक त्याच्या मध्ये तो म्हणतो की काम आणि क्रोध ह्या लाटांपासून जर जो वाचू शकला, दुरून येताना दिसला आणि सांभाळून गेला, तर तो खरा, त्याला मुक्ती कठीण नाही. हे शरीर नष्ट होण्याच्या आधी ही कला ज्यांनी शिकले, हे 5व्या अध्यायातला 23वा श्लोक महत्वाचा आहे. चॅप्टर 5, 23rd वर्स इज व्हेरी हेल्पफुल करायचं झालं तर. हे सगळ्यात लाटा असतात. कुठलीच कामना तशीच्या तशी नाही टिकत. नाही ते एकदा घेतलेली वस्तू झाली की संपलं, असं झालं. क्रोध नाही टिकत. पण त्याच्यामध्ये गडबड येते, त्याच्यासोबत लागून आपण घसरून जातो, पुन्हा पुन्हा घसरून जातो, पुन्हा पुन्हा घसरून जातो, पुन्हा पडतो, पुन्हा उठतो. आता मी चिडचिड नाही करणार, आता मी ओरडाओरडी नाही करणार आहे, आता मला काही नको आहे, आता मी याच्यात नाही फसणार आहे, आता मला अजून 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 नको आहे, आता मी दुसऱ्यांची तुलना नाही करणार स्वतःसोबत. मग पुन्हा काहीतरी एक लाट येतो, पुन्हा घसरणार आहे, हट. मग खिन्नता, आत्मग्लानी, तेच ते मग दुःखामध्ये. तर ती ह्या लाटा असतात, म्हणून तर म्हणते ते टिकणार नाही. म्हणजे मग टिकणार नाही तर काय होईल? पुन्हा पहिलं जसं होतं तसं होईल. पण लाट खाली पडते काय, ते पुन्हा थोडीशी आत जाते, थोडं डिप्रेसिंग वाटते, सॅड वाटते ना. लाट ज्या धबाक्कन वरून खाली पडते, टेक्निकल गोष्ट आहे. असा सूक्ष्म दृष्टीने जेव्हा मी ज्या समुद्र किनारे जातो ते आम्ही तासन तास बघू शकतो. समुद्राकडे माधवीला माहिती, मी बघत राहतो बरेचदा. आणि निरनिराळे इतके रहस्य उलगडतात ते समुद्राच्या दर्शनानेच नसतात. आत्मा परमात्म्याचे त्याला काही म्हणजे लिमिट नाही, इतक्या आहे. वरून दबाकर पडते तर थोडीशी खाली जाते आतमध्ये पाणी. असे जेव्हा आपले ग्लानी जेव्हा आहे, ते क्रोधानंतर जे वाईट वाटतं, ते खूप हवा 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 वाटते, खाल्लं 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 पाहिजे पाहिजे. ते खाणं संपल्यानंतर तर अरे यार, राहू द्यायला, ते थोडं जास्ती झालं, इंजेक्शन घ्यावं लागेल, नंतर असं करावं लागेल. मी माझं नाही म्हणत आहे, पण कोणाला असं होऊ शकतं पुढे, पोट दुखणं, कधी माझं होतं तसं पोट दुखणं. तर असं हे मग खाली गेली, पुन्हा ग्लानी झाली. पण त्याच्यानंतर पुन्हा लेवलवर येते पाणी. त्या लाटेचं सगळं पाणी पुन्हा समुद्र तळावर येतं. पण पुन्हा तेच काहीतरी होतं, चालूच असं. तर याची पूर्वस्थिती काय होती? युद्धाला आला, मग म्हणे युद्ध नाही करायचं. ही लाट आली तशी दास. कृष्ण म्हणतोय की तू हे याच्या प्रभावातील नाही म्हणशील तर दबाकन जाईल, मग तुला थोडं खराब, सॅड वाटेल, दुःख होईल, पण मग पुन्हा उसळी घेऊन भलत्या वेळी येशील. नाही त्याचं म्हणतोय मिथ्या एष व्यवसाय असते. मिथ्या आहे ते टिकणारं नाही आहे, लाट टिकत नाही म्हणून मिथ्या. व्यवसाय असते प्रकृतीस्त्वाम नियोक्ष्यसी. तुझा स्वभाव आहे, तुझ्या मनात क्रोध आहे, तुला पूर्णपणे पटलाय का अन्याय झालाय तुमच्यावर, हे धर्मसंगत नाही जे झालाय, ते क्षत्रिय आहेस तू, सर्वसमर्थ आहेस, त्याच्यामुळे तुला टोमणेही देतील लोक, टोचूनही बोलतील आणि स्वतःलाही वाटेल. त्याच्यामुळे भलत्याच वेळी रात्री मध्यरात्री उठून 3 वर्षानंतर उठून एकदम नको तेव्हा युद्ध करावं लागशील. म्हणजे ती लाट पुन्हा केव्हा उचल सांगता नाही येत. त्याच्यामुळे हे काही बुद्धिमानी नाही आहे, है ना. So, यह तेरा निश्चय मिथ्या है, क्योंकि तेरा स्वभाव तुझे जबरदस्ती युद्ध में लगा देगा. लाठींचा स्वभाव काय? उठणं पडणं, उठणं पडणं, उठणं पडणं, तसं. सो स्वभावजेन कौन्तेय निबद्ध स्वेन कर्मणा 60 वा 60 कर्तुम नेच्छसि यन्मोहात करिष्यस वशोऽपि तत्. हे कुंती पुत्र कौन्तेय, जिस कर्म को तू मोह के कारण करना नहीं चाहता, उसको भी अपने पूर्वकृत स्वाभाविक कर्म से बंधा हुआ परवश होकर करेगा. आपण म्हणजे झक मारून करावं लागेल, जबरदस्ती करावं लागेल, करशील पुन्हा, यू विल एंड अप डुईंग इट एनिवे. पण तेव्हा चुकीच्या कारणासाठी चुकीच्या वेळी
चुकीच्या उद्देशाने सगळे चूक राहील. तेच कार्य यथायोग्य जेव्हा आहे तेव्हा बरोबर आहे ते. स्वभावजेन कौंतेय. तर ते नावं जे घेतो याच्यात तुमच्या लक्षात आलं असेल, निरनिराळे नावं घेतो कृष्ण अर्जुनाचे, ते बरोबर टोचेल त्यावेळी तसा घेतो. कारण तू कुंतीपुत्र आहे ना, कौंतेय. तुला तुझ्या आईने काय म्हटलं होतं आठवतं महाभारतामध्ये? परत नको येऊ, मुंह मत दिखाना. एक तर मरा युद्धभूमीत, नाही तर मारा. तिने म्हटलं तर माझी जर मुलं असाल तर जर एक तर युद्ध करायला नको, बस युद्धाची सुरुवात केली तर मग मागे सरायला नको. जसं म्हणतात कोर्टाची पायरी चढायला नको, एकदा चढली तर पुन्हा उतरायला नको. हा? तसंच युद्धाचं म्हणजे युद्धच आहे कोर्ट, म्हणजे या या कोर्ट या युगातला. तर तू कुंतीपुत्र आहेस, क्षत्रिय आहेस, ती एवढी इतकी ब्रेव तुझी आई आहे, तिने तुम्हाला सांगून ठेवलं आहे परत नका येऊ. इट्स ओके, तुम्ही तिथे धराशायी पडले तरी चालेल, पण हरले तर चालेल, पण परत नका येऊ. स्वभावजेन कौंतेय, म्हणून त्यांनी मध्ये बसवलं कुंतीपुत्रा, माँ का लाल, हिंदी से नाम से माँ का, अपने माँ का बच्चा अपने माँ का लाल है, तर स्वभावजेन कौंतेय म्हणजे तो त्याला स्वस्थ नाही बसू देत आहे अर्जुनाला. कुठल्या प्रकारे जस्टिफाय नाही करू देत आहे की हो हो बरोबर आहे वगैरे. काही काही इकडून तिकडून काळ्या टाकत शेकोटी पेटलेली ठेवतोय तो कृष्ण आहे ना बुद्धिमान. स्वभाव जेन कांते निबद्ध स्वेन कर्मणा. ते तू आपोआप पुन्हा तुला अर्धा रस्ता जाशील आणि मध्येच वापस येईन की नाही, कोणीतरी बांधलं आहे की नाही, आय डोंट नो, कन्फ्यूज आहे, चालू जात नाही तर करतो युद्ध, मध्येच पुन्हा रॅन्डम होईल सगळं. कर्तुम न इच्छसी यन्मोहात, हे मोहामुळे होते आहे है ना. जे आपलं आपलंसं वाटणं, न सुटावं वाटणं, तो मोह आहे. करिष्यसी वशोभी, तर मोहाच्या वशामध्ये आहेस तू आता. मोहातून न सुटला तो कर्तव्यपरायण होतो. मोहात केलेले काम कर्तव्यपरायण नसतात, ते मोहवश असतात. आपल्या मुलांचं केलं, आपल्या मुलांसाठी वाढवलं, माझ्या मुलाचं असं झालं पाहिजे, माझ्या मुलीचं तसं झालं पाहिजे, खूप केलं खूप केलं. ते काही जरुरी नाही आहे की खूप धर्मसंगत कर्तव्य केलं, आवश्यकपेक्षा जास्ती केलं, माझं आहे म्हणून केलं है ना. तर मोहात मोहात होत आहे ते. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती, हा महत्वाचा श्लोक आहे 61. भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. तर तो सावधान करतोय, चेतावनी देतो आहे, अलर्ट करतो, काशन करतो आहे. अरे बाबा, तू आपल्या हातात घेऊन राहिला आहे चक्र, संसार चक्र. यू क्लेमिंग ओनरशिप. तू आपली अक्कल वापरून, आपलं खूप काहीतरी तर्कवितर्क करून एवढं मोठं जे आहे खूप कॉन्सिक्वेन्शियल, याचा परिणाम भीषण भयानक होणार आहे या युद्धाचा. युग प्रधान युद्ध होतं असं एखाद्या युगात होते, अशा त्याचं सिव्हिल वॉर इतकं जास्ती परिणामकारक. आणि हे तू मध्ये स्वतःच्या हातात धरून आलाय, ॲज इफ तू करता धरता आहे सेंट्रल प्रोपेलर आहे, जे यंत्रारूढ आणि माया, म्हणजे जे आपण प्रदर्शनात जातो ते फेरिस व्हील असतात, त्याच्यात बसतो आणि मग ते वर जाते आणि खूप उंच आहे, 200 फूट वरपर्यंत, आणि असे बादल्यांमध्ये बसून मग ते गोल 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 फिरत राहत आहे. आणि मग 8-10 झाले की खाली उतरून निघून जाते, दुसरे बसतात, पुन्हा तसं फिरत राहत आहे. ते जे यंत्र आहे ते काय आपण नाही फिरत, त्याच्या मध्ये जर पाहिलं तर त्याचे जे प्रोपेलर असतात, प्राईम मूव्हर ज्याला म्हणतात, ते फिरत असते. किंवा घड्याळाचे काटे जे फिरतात, भिंतीवर घड्याळ लावलेलं, ते काटे फिरताना दिसतात, असे असे टक 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 टक. तर ते आपण नाही फिरत, त्यांना फिरवणारा मध्ये असतो, छोटासा एक सुई टोचलेली असते आणि आतून ती सुईला फिरवत असतात ते यंत्र. त्या सुईला जे काय लागलं असेल, काही लावून दिला, दोरा लागला जे काही कुठलं त्याच्यावर काही पान असलं, सगळं फिरतं त्याच्या काट्यावर. काट्याची बलिहारी नाही आहे, त्या सुईमध्ये जी ताकद आतून मागून लपलेली आहे ना. घड्याळात दिसते का? घड्याळाकडे जेव्हा पाहतो तेव्हा तर लक्ष नसते मधल्या सुईकडे. बरं, मधल्या सुईकडे लक्षही दिलं, मी म्हटलं बा ते काटा आपण नाही आला, त्या मधली सुई पहा. ते तर काय, मधली सुई फिरते, आपण ते कोण तिला फिरवण्याला दिसते का? नाही दिसणार ना. मागे त्याच्या यंत्र आहे, त्याच्यामध्ये शक्ती आहे.
ते दिसत नाही, पर्दा आहे, माया आहे, जीव ब्रह्म विच माया जैसी. त्याच्या मागून जे शक्तिप्रद आहे, शक्तिमान आहे, शक्तिदाता आहे, शक्ती स्वरूप आहे, ते गोल गोल टक 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 छोटस फिरून आला, छोटस असते फिरून. असं म्हणतात की छोटस आत्म्याचा, भागवतात म्हणतात, हा जो केस आहे माझा, याचा जर टोक घेतला, या केसाचं टोक, त्याचे 10,000 तुकडे केले, टोकाचे, केसाचे नाही, नुसते केसाच्या टोकाचे 10,000 तुकडे केले. ते मोठं आहे आत्म्याच्या. त्याचं काहीतरी मनाला म्हणून वर्णन केलं. आत्मा ऑब्विसली वस्तू नाही, त्याच्यामुळे त्याला आवश्यकच नाही आकाराची. इतकं छोटस फिरून एवढं मोठं शरीर, इतके वर्ष झाले मग उठते बसते, काही बडबड बकवास सुरू आहे, सगळे धंदे सुरू आहेत, कोणीतरी फिरून आला आतून. तर तसं तो म्हणतो प्रदर्शनातल्या यंत्रातही जे दिसत नाही कुठून फिरून आला ते, ईश्वर सर्वभूतानां हृददेशे अर्जुन तिष्ठती वाय भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया. दिसत नाही या मायामुळे, ऍक्च्युअल कोणामुळे काय होते आहे, आणि मी आपलं 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 करतो आहे सगळं. ईश्वर, ईश हे जो शास्त्र आहे आणि मंगलकारी शास्त्र आहे, आणि आपण बरेचदा बोललो आहे ईश्वर आणि वर, म्हणजे सगळं सर्वात श्रेष्ठ जो आहे ईश्वर मध्ये ई श वर, हे 3 भेद आहेत त्याचे. ई मंगलकारी, शास्ता शासन करणारा, वर म्हणजे सर्वात श्रेष्ठ, सगळ्यात जास्ती मंगल करणारा आणि सगळ्यात जास्ती शक्तिमान, हे एकत्रित जो आला आहे तो ईश्वर. सर्व भूतानां, जे कुठले आकारधारी आहे, त्या फेरिस व्हीलवर 100 जरी बादल्या लागल्या असतील आणि त्याच्यात लोक बसले, सगळ्यांना जो फिरवून राहिला, तो एक मध्ये जो निडल आहे त्याची ईश्वर सर. आणि पूर्ण वेळ, आता घड्याळ 24 तास, महिनाभर बॅटरी चालूच आहे त्याची, पूर्ण वेळ. असं नाही की दिवसाच्या वेळी ते चालवते, दुसऱ्याच्या वेळी काही करावं लागतं, दुसऱ्या वेळी एकच बॅटरी टाकलेली त्यातल्या यंत्राने पूर्ण वेळ तीच चालवत आहे, सगळ्यांना तीच चालवते. सेकंद काटाई, मिनिट काटाई आणि तासाचाही काटा, तिन्हीला. ईश्वर सर्वभूतानां, मग तुकडे तुकडे नाही आहे. अरे या काट्यासाठी, अरे आवरचा जो माझा तासाचा काटा हलून राहिला पण मिनिटाचा हलून नाही राहिला, त्याची बॅटरी बदल बरं, असं नाही म्हणत. तो तासाचा काटा बरोबर आहे, हे मिनिटचा काटा नाही हला, त्याची बॅटरी बदल. किंवा सेकंदचाच फक्त काटा हलून राहिला, मिनिट आणि तासाची नाही हलत आहे, तर त्या दोघांची बॅटरी बदल बरं. ह्या वेगवेगळ्या बॅटऱ्या नाही आहे, एक बॅटरी टाकली सगळ्यांना फिरवत आहे. प्रदर्शनात यंत्रात बसलो तर असं नाही होत कि इसको चाबी दे के इसको घुमाओ, अरे ये नहीं घूम रहा ना, उसको अलग से बटन दबाओ, हे अडकला मध्ये, त्याची संपलं, असं नाही होत. एक एक घुमावा की सगळे सगळे घुमतात, किती लावले तरी. तसा तुझ्यात, माझ्यात, तुमच्यात, आपल्यात, त्यांच्यात, सगळ्यांमध्ये सर्वभूताना एकच ईश्वर आहे. फायनल वन जो आहे, सुप्रीम जो आहे, सर्वे सर्वा ज्याला म्हणतात, सर्वेश्वर. ईश्वर सर्वभूतानां हृददेशे, हृदयाची गुहा आहे, अंगुष्ठ मात्र पुरुषम चिन्मयम हृदय सर्वदा. स्कंद पुराणात शिवगीतेत 3 अध्यायात गुरुगीता येते. स्कंद पुराण मोठं पुराण, 84,000 श्लोकांचं, त्यातला एक छोटा भाग आहे त्याला शिवगीता. नंतर कार्तिकेय स्वामींनी, त्या मुलांनी, ज्येष्ठ पुत्रांनी वर्णन केलेली, आणि त्यातले 3 अध्याय आहेत, त्याला गुरुगीता म्हणतो, आपण ऐकले असाल. त्यात शंकर म्हणतात, अंगुष्ठ मात्र पुरुषम चिन्मयी हृदय, इथे हृदय शब्द आलाय. सर्व की सगळ्यांचं जे हार्ट, हृदय आहे, त्याने थोडीशी कॅव्हिटी असते, गॅप असते, पोकळी असते, तिथे काहीच नसतं. ज्याचं जितकं शरीर मोठं, ज्याचं जितकं हृदय मोठं, तितकी त्याची कॅव्हिटी राहू शकते. मांजरीचं छोटं राहू शकतं, हत्तीचं मोठं राहू शकते. साधारण प्रपोर्शन जर घ्यायचं झालं तर माझ्या पूर्ण शरीराच्या मापाप्रमाणे माझ्या अंगठ्याचं जेवढं माप आहे, असं समजू शकतो. अंगुष्ठ मात्र पुरुषम, पुरुष म्हणजे तो देव, ज्याला इथे आणि कृष्णाने ईश्वर म्हटलं, शंकरांनी पुरुष म्हटलं. अंगुष्ठ मात्र पुरुषम चेन्मयी, तो चेतन आहे, जाणता आहे, जागृत आहे, कॉग्निटिव्ह आहे,
बौद्ध स्वरूप आहे, पूर्ण वेळ समजतं तर चैतन्य आहे. इन अदर वर्ड, चेतना शक्ती आहे. चिन्मय हृदय, हृदयाच्या गुहेत सर्वदा पूर्ण वेळ असतो. तसं इथे तो म्हणतो, ईश्वर सर्वभूतांनां हृद देशे अर्जुन. अर्जुना, तर सगळ्यांच्या हृदयाच्या याच्यामध्ये असं नको एवढं काळजी करू, हा मरेल तो मरेल, याचं काय त्याचं काय. ऍक्च्युली या सगळ्यांना चालवणारा तो ईश्वरच आहे. अर्जुन तिष्ठती, महत्वाचा शब्द आहे. उभा आहे, बसला नाही, आराम करून झोपून नाही. क्षीरसागरमध्ये मोठ्या नागावर मस्त आरामात योग निद्रामध्ये पडल्या महाराज. चरणचंपी खाऊन राहिली आहे सुंदरी, असं नाही वर्णित येत. तळाक सतर्क उभा आहे. मी जरी बसलो असलो तरी माझ्यातला देव उभा आहे. मी झोपून जातो तरी तेव्हाही माझ्यातला देव उभा आहे. तिष्ठती, सतर्क आहे, जागृत आहे, पहारा देतो आहे, रक्षण करतो आहे, गार्ड करतो आहे. उभं राहतो आपण त्या मीटिंग मध्ये वगैरे, कधी म्हणतो स्टँडिंग मीटिंग. समजा मोठ्या लंब्या दिवसभराच्या मीटिंग मध्ये कोणाला थकवा येत असेल तर म्हटलं, आय एम जस्ट स्टँड फॉर अ व्हाईल, एव्हरीबडी स्टँड अप. त्यांनी काय तर लक्षात येते, पुन्हा सचेत होतो आपण. तो सचेत आहे पूर्ण वेळ. आपण वरून जरी भुरळ आली, मी जरी झोपलो असलो तरी ईश्वर सचेत आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. ब्राह्मण फिरून पूर्ण जशी माया चक्र, संसार चक्र ज्याला म्हणला, ते फिरत राहते नुसते त्याच्या प्रेझेन्सने. तर हा सूर्य येतो तो काय घुसतो का जबरदस्ती काहीतरी कोणाच्या डोळ्यामध्ये घुसून किंवा काहीतरी दगडाच्या आत घुसून काहीच करतो का तो? दिवसाच्या उजेडात दिसेल सूर्य काय करतो? काहीच करत नाही. पानं दिसून आले, फुलं दिसून आले आहे, झाड दिसून आलं आहे, पक्षी दिसून आले आहे, लोक व्यक्ती दिसतात, वस्तू दिसत आहे. सूर्याने यूनियन का पॉलिश चमकलो ये बराबर नहीं दिख रहा, इसको बराबर पॉलिश करना जल्दी जल्दी. हो तो त्याला थोडं पाण्यात धुवून काढ, कारण त्याच्यावर मळ बसलाय, दिख रहा नाही आहे. सूर्य काहीच करत नाही महाराज, नुसते प्रेझेन्स, नुसतं अस्तित्व. त्याचा स्वभाव प्रकाश आहे. तो नुसतं उगवला, आपण त्याच्याकडे सन्मुख झालो की दिसते आपोआप. तसे जो स्वभाव जीवन आहे, कारण हा जीव आहे, जीवनाचा स्रोत आहे. जगत जीवन नाव त्याचं, जगाचं. त्याच्यामुळे त्याला करावं काय ना, जस्ट प्रेझन्स आहे त्याचं, प्रेझन्स अलोन. इलेक्ट्रिसिटी ज्या प्लग मधून येते, ती इलेक्ट्रिसिटी गोल 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 जाऊन स्वतः नाही फिरत. मिक्सरमध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी खूप काहीतरी उकड्या मारून गरम नाही करत. इलेक्ट्रिसिटी, वीज जी आहे नुसती तिथे प्रेझेंट आहे. त्याचा उपयोग करणारे उपकरण कशाला आले त्याच्याप्रमाणे ती शक्तीचा उपयोग होतो. जसं आहे भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हे अर्जुन, शरीर रूप यंत्र में आरूढ़ हुए संपूर्ण प्राणियों को अंतर्यामी परमेश्वर अपनी माया से उनके कर्मों के अनुसार, हे भाषांतराने म्हटलं आहे, कर्मों के अनुसार या श्लोकात नाही आहे, अपनी माया से भ्रमण कराता हुआ सब प्राणियों के हृदय में स्थित है. 62वां श्लोक, तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् पराम शांतिम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. हे तीन श्लोक जे आहे 61, 62, इथून सगळेच, खरं मी मागच्या वेळेस म्हटलं होतं म्हणून, इथून जे सुरू होते, आठवत असेल, ऑलमोस्ट 50व्या श्लोकापासून 50 ते 70 असं, 50 ते 66 किंवा 51 ते 66 हे 15 श्लोक खूप अत्यंत महत्वाचे सार आहेत. याच्यात हा जो आता 62वा श्लोक आहे, तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् पराम शांतिम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. हे भारत, एक वेगळं नाव वापरले, भारत देश, देशाची शान आहेस तू. सगळेजण तुझ्याकडे हात लावून पाहून राहिले. भरत कुळाकला आहे, तो केवढा मोठा कसा की राजा होऊन गेला. त्याच्या आधी भारत नाव नव्हतं भारत भूमीचं. भारत त्या भरत राजापासून पडला, त्याच्यानंतर भारत नाव पडलं.
त्याच्या आधी अजनाभ खंड होतं. खंड म्हणजे सेक्शन, कॉन्टिनेंट, तुकडा पृथ्वीचा. नाभ म्हणजे नाभी, बेंबी. अज, अजन्मा, च्या नाभीतून निघालेला जो ब्रह्मा आहे, अजनाभ, त्यांनी बनवायला सुरुवात केली. तर पहिले जो बनवला तो इथे, म्हणून पुण्यभूमी आहे, म्हणून अजून प्रभाव आहे. कुरुक्षेत्र जवळ, उत्तरेकडे गेलं दिल्लीच्या वर, कुरुक्षेत्राला ब्रह्मसरोवर नावाची जागा आहे. थोडंसं जावं लागतं गाडीने कुरुक्षेत्राच्या पुढे. ते सुंदर जागा आहे. आता ते तिथे मोठं बांधून राहिले, बघून आलो मी. तिथे असं आख्यायिका आहे की तिथून सुरुवात झाली होती. तर पहिले अजनाभ खंड नाव होतं, पण हे भरत राजाच्या परिक्रमाने भारत नाव पडलं. म्हणजे बुद्धी, बुद्धिप्रधान, इंटलेक्च्युअल. आता इकडे IT वाले जास्त येतात. जर कुठल्याही रिसर्चमध्ये, कुठल्याही व्हाईट कॉलर जॉब्स, कुठले तिथे इंडियन्स दिसतात जास्तीत जास्त. टॉप CEO वगैरेच्या ते बुद्धिप्रधान. इथे इथे बनवताना विचारपूर्वक सुरुवात केली होती. मध्ये रत असलेला, इंडल्जिंग इन इंटलेक्च्युअल ऍक्टिव्हिटी. भारत म्हणजे तो भारत, 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 मेरा भारत महान, मेरा भारत महान, हे सगळं ठीक आहे. जिंदाबाद, झेंडे हालवणं. पण थोडा जर विचार केला नावाचा, अकलेने जर काम घ्यायचं सुचलं तर बरं होईल, मला असं वाटतं. तो त्या आठवण करून देतो. भारत आहे ना रे तिथं, थोडंसं तू त्या अकलेने काम आहे ना, जरा विचार करणार नाव घेऊन. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. लिसन अँड थिंक भारत, तत्प्रसादात पराम शांति। हे भारत, तू सब प्रकार से उस परमेश्वर की ही शरण में जा। उस परमात्मा की कृपा से ही तू परम शांति को तथा सनातन परम धाम को प्राप्त होगा। जसं जसं ध्यानाच्या वेळेस सुरुवातीला म्हटलं होतं, मना सज्जना भक्तिपंथेसी जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. मग नॅचरल आहे, एफर्टलेस आहे, एफिशियंट आहे. खूप आबड कष्ट, खूप कन्फ्युजन, खूप प्रश्न 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 नाही, आवश्यकता नाही राहणार. है ना? ते गळ्याचा काटा त्यांनी जर स्वीकार केला की आहे, मला फिरवणार आहे, मस्त होऊन जाईल, बिंदास चालू चालू राहील. जिथे नेता, जसं नेता, आपला जेवढी वेळ दाखवायची तेवढी वेळ दाखवण्यामध्ये. तसं तो म्हणतोय की अरे, हे नुसतं तू युद्ध करतोय म्हणून नाही, तू नाही घडवून आणला युद्ध, आणि तू नाही करणार तर होणार नाही अशी नाही राजा. हे सगळ्यांमध्ये जो ईश्वर आहे तो रिसेट करतोय, रिकॅलिब्रेट करताय. तसं आपलं घड्याळ 10 मिनिटं पुढे जाते, थोड्या वेळाने दररोज 15 मिनिटं पुढे जाते. तर जो ओनर आहे, त्या घड्याळाचा जाणकार जो आहे, तो वरून खेळून काढून पुन्हा त्याला ठीक करून, नाही तर सुधारायला टाकून रिकॅलिब्रेट करतो. करतो आपण, आहे ना, किंवा इलेक्ट्रॉनिक क्लॉक असेल तर रिकॅलिब्रेट. तर तो आता रिकॅलिब्रेट करायसाठी हे युद्ध सुरू आहे. तू मध्येच आपला सेकंदचा काटा अडकून बसून घे, मला नाही करायचं आहे, ते काय तुझ्या जागी दुसरं लावून देईल. आणि 11व्या अध्यायात ऐकलं आपण, निमित्त मात्र भव सव्य साचिन. मयाएव होते ना, मी ऑलरेडी ठरवून टाकलं आहे की आता रिकॅलिब्रेट करायची वेळ आली आहे. खूपच जास्ती समोर समोर चालला आहे, बरोबर नाही दाखवत आहे वेळ अजून. नाही, जस्ट तसं कलियुग येत होतं. तर तम एव, त्याच्याच, ओनली हेच, तमेव शरणम गच्छ. रण म्हणजे युद्ध, म्हणतो ना आपण, रण छोड राय, रण संग्राम, रणांगणात. रणांगण म्हणजे काय? रण अंगण, यार्ड, जिथे रण होईल, युद्ध होईल, रणांगण. तमेव शरणम गच्छ. त्या रणाचा जो शास्त्र आहे त्याच्या अलाइंड राहा. तो म्हणतो मी आहे, कृष्ण म्हणतो तो शास्त्र. मी नसतो आलो इथे, हे जर अलाइंड नसतं तर. अधर्माच्या जागी येतो धर्म ततो कृष्ण, येतो अधर्म ततो कृष्ण नाही, येतो धर्म ततो कृष्ण, येतो कृष्ण ततो जय. बस निघायचं तर निघून जा, हे जिंकूनच राहणार आहे, कारण की मी आलोय आता इथे. आणि मी तिथेच असतो जिथे धर्म असतो, तिथे रिकॅलिब्रेशनची आवश्यकता असते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत.
ग्लानी म्हणजे पासिंग आउट, स्लोईंग डाऊन. काटा मागे 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 सरकून राहिला तर मी येऊन बरोबर ठीकठाक करतो ते घड्याळ, फिट करून रिकॅलिब्रेट करतो. ते आहे हे, तो क्षण आलाय हा. त्यामुळे बघ बा, तू विचार कर. तमेव शरणम गच्छ, पटकन लवकर जा. सर्व भावेन भारता, honestly, authentically, legitimately, truthfully, fully, completely, सर्व भावेनं पूर्णपणे झोकून दे स्वतःला. एकदम धमाधम बिनधास्त फेकून दे स्वतःला, की न बस ठीक आहे, तू म्हटलं आता मी करतो. जे सोडून दे सगळं माझ्यावर किंवा त्या ईश्वरावर, ज्याला कोणाला मानत असेल, तुला वाटत असेल मधली शक्ती जी आहे ती. सो सर्व भावेन भारत, हे आपल्यासाठी संकेत आहे जीवनामध्ये. मुलं बाळ वाढताना, नोकरी धंदा करताना, काही अजून जे जे होत राहतात काही घटना जीवनामध्ये, मान अपमान, हे तमेव शरणम गच्छ माझ्यासाठी संकेत आहे. सर्व भावेन भारत, धवाक. कारण जसं मी मागे सांगितलं एकदा, कदाचित तो मुलगा कान्हा 2-3-4 वर्ष 2-2.5-3 वर्षाचा असेल, ऑफिसमधून आल्या पायरीहून जरा उडी मारून टाका. त्या 7व्या-8व्या पायरीवरून अर्धा जिना येत उतरायचा, आणि उरलं समजलं तर बाकीचे पायऱ्या उतरण्यापेक्षा सर्व फेकून द्यायचं स्वतःला 1-2दा. मी म्हंटल, माझ्या छातीचे ठोके मिस पाहिजे ते वगैरे बाबा, याचे हात पाय तुटून माझी चूक राहील, माझ्यामुळे होईल. त्याच्यावर पूर्ण सावधान, पूर्ण सतर्क, पूर्ण क्षमतेने मी जबाबदार होतो त्याच्यासाठी. कारण त्यांनी पूर्ण विश्वासाने टाकला होता, स्वतःची अक्कल नाही वापरली. त्यांनी सरळ म्हटलं की नाही, माझा बाप इथे, तिथं पकड, सर्व भाव आहे ना, हात पाय धडा. तसं तो म्हणते की आता अजून काय समजू राजा, आलोय मी इथे. त्याला काही गरज होती द्वारकेतून येण्याची, घेणं न देणं तर भारत भूमीवरही नव्हता, मेनलँडमध्ये त्याचं राज्यही नव्हतं. द्वारका तर बेट होतं, आयलंड होता. तत्प्रसादात पराम शांती. इन द एंड प्रसाद शेवटी मिळते ना, आरती पूजा सगळं, प्रदक्षिणा, मंत्र पुष्पांजली समर्पयामी, हा छान झाली पूजा, धन्यवाद गुरुजी, दक्षिणा, आता हे घ्या प्रसाद. सगळे क्रियाकलाप झाल्यानंतर प्रसाद मिळतो. असं ते तू हे सगळं होऊन जाऊ दे, युद्ध वगैरे, शेवटी जे मिळेल याच्यातून तुला, त्याच्या प्रसादाने ते काय मिळेल, पराम शांती. तरच मन शांत होईल. कर्तव्य परायण जर राहिला, कर्तव्य तत्पर जर राहिला, तरच शांती होईल, आणि ती टिकेल. पराम म्हणजे टिकणारी शांती राहील. आता पुन्हा तसेच लाट आलीन गेली, आलीन गेली, आलीन गेली. तत्प्रसादात पराम शांती. नाही तर तू आता अशांत मनाने निघून सोडून देशील, पळून जाशील, मग ती अशांती घेऊन चाललाय. पुन्हा शांतीच्या शोधात पुन्हा परत येशील. तेव्हा जी मिळेल ते टिकणार नाही, मग की अरे काय करून बसला मी, पुन्हा अशांत, त्या लाटा. आता इथेच लाग कामाला. तत्प्रसादात पराम शांतीम शाश्वतम, स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. अशा ठिकाणी पोहोचशील. एनर स्टेट ऑफ माइंड, आतल्या आत आपल्या स्वतःच्या अशा ठिकाणी पोहोचशील, तुझं मन, माइंडसेट, हे शरीर आपलं तोंडी रथ घेऊन तिथे जाशील, स्वर्गात जाशील, की हो 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 किती सुंदर आहे, किती शांती आहे. तसं नाही निर्देश केलाय. जिथे कुठे जाशील, जसं काय असेल, युद्धही भूमी असेल, नौटंकी असेल, ड्रामा असेल, जे काय असेल, पण आपली शांती आपल्या स्वतः घेऊन जाशील पूर्ण वेळ, फुल्ली. स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम, म्हणून ती परमनंट तुझ्या स्वतः आहे पूर्ण वेळ, ती शांती है ना. हे भारत, तो सब प्रकार से उस परमेश्वर की ही शरण में जा, परमात्मा की कृपा से ही तू परम शांति को तथा सनातन परम धाम को प्राप्त होगा. इति ते ज्ञानमाख्यातम, आजचा शेवटचा श्लोक करू, 63वा. इति ते ज्ञानम आख्यातम गुह्यात गुह्यतरम मया, विमृश्ये तदते शेषेण यथेच्छसि तथा कुरु. इस प्रकार यह गोपनीय से भी अति गोपनीय ज्ञान मैंने तुझसे कह दिया. अब तो इस रहस्य युक्त ज्ञान को पूर्णतया भली भांति विचार कर ले, जैसे चाहता है वैसे कर. डू व्हॉटएव्हर यू वॉन्ट. यांनी काही कमी नाही ठेवली आपल्याकडून कृष्णाने देण्याची, सांगण्याची, समजवण्याची. एकदम जीव तोडून, अंतःकरणापासून
पुन्हा पुन्हा जिद्दीने, चिकाटीने आणि शांत राहून चिडचिड न करता एक्स्ट्रीम, त्याला आपण म्हणतो संयमाने, पेशन्सने समजून सांगलं सतत. म्हणजे कसं, जसं आपण गीता म्हणतो फर्स्ट क्लास डिलिव्हर केला, सेकंड क्लास नाही केलाय. तू खूप चिडचिडीने, की अर्ध सांगितलं अर्ध नाही, थोडं मध्ये हे मध्ये ते डिस्ट्रॅक्टेड, असं तसं. सेकंड क्लास नाही, थर्ड क्लास तर अजिबात नाही, फर्स्ट क्लास केला. आणि पुढच्या क्षणी बिनधास्त गेला तो देव. चल जा, जे डू वर एव्हर यू वॉन्ट. फर्स्ट क्लास बिनधास्त देव आहे आपला रोल मॉडेल. त्याचंच वागणं बोलणं बघितलं तर प्रेरणा मिळते. माझं तर तोच रोल मॉडेल आहे बिहेवियरसाठी. श्रीकृष्ण सगळीकडे जे काही केलं, जेव्हा घ्यावा केला, कुठल्याही चरित्र लिहिल्यामध्ये त्याच्या कोणतीही गोष्ट छोट्यातली छोटी, ऑलवेज फर्स्ट क्लास, नॉट सेकंड क्लास, नेव्हर थर्ड क्लास. तेव्हाच होते जेव्हा एका वेळी एक गोष्ट केली तर नंतर एक ना धड भाराभर चिंध्या 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 चिंध्या, थोडं हे थोडं हे उघडं राहिलं, हे बंद नाही केलं, हे अर्ध त्याचं झाकण इथे आहे, ते थोडं सांडून गेलं आहे, ओलं तसंच पडलं आहे, पुसल्यावर फडकं तिथेच आहे, थोडं असं जस्ट जस्ट थर्ड क्लास, मे बी सेकंड क्लास त्यातलं आहे. फर्स्ट क्लास इज यू फिनिश वॉट यू स्टार्ट इन अ फर्स्ट क्लास वे. ही स्टार्टेड, यांनी सुरुवात केली सांगायला आणि आता संपवलं फर्स्ट क्लास. एक तार त्याच्याकडे लक्ष देऊन पूर्णपणे काही बाकी नाही ठेवलं देण्याचा. यथा इच्छा असे, जशी इच्छा असेल तथा करू, ते कर. ती इच्छा असेल ते कर, मी माझं काम केलं आहे. इति, इति म्हणजे काय, पिरियड, फुल स्टॉप. इति शब्दाचा अर्थ असतो संपलं. इति ते ज्ञानम आख्यातम, हे जे मी आख्यान दिलंय विस्तारपूर्वक डिटेलमध्ये सविस्तरपणे समजून सांगितलं, हे आता इथे संपलं. इथे ते ज्ञानम आख्यातम. कसं ज्ञान? जनरल ज्ञान नाही, गुह्याद. गुह्य म्हणजे गुहा, केव, एकदम डीप केव. नुसते केव मधलं नाही, गुह्याद, गुह्य तरम. ते गुहा शोधायला कठीण आहे, पण गुहेत जर गुहा असल्या अनेक, आणि त्या गुहेतल्या म्हणजे आतली शेवटची जी गुहा असेल, अंधारात समजा दिसत, गुह्यात गुह्य तरम मया, माझ्याच्याने निघून गेला ते. विमृश्यैव, तर अनायास निघून गेला. चल ठीक आहे, आता मी असं ठरवून नव्हतं आलो की आज हे सांगायचं ते सांगायचं असं म्हणायचं, अरे हे लक्षात ठेवलं की नाही, नोट्स घेऊन नव्हतो आलो, ये नाही बोलना है, ओ ये उपनिषद का उधर का बताना है, किंवा ह्याला मी बी असं समजू, लेट्स डू दिस, हे मेक शुअर हे लॉजिक त्याला सांगशील किंवा आणि त्याच्यात ते आठवण करून देशील, बरं व्हॉट अबाउट दिस, असं हे सगळं कनकाप्ट काही म्हणजे निघून गेला विमृश्यात ते अनायास माझ्याच्याने. आजपर्यंत कोणाला नव्हतं सांगितलं एवढं डिटेलमध्ये. म्हणून भगवद्गीतेचा अजून प्रभाव आहे, म्हणून अजून हे सर आंखो पर डोक्यावर आहे, म्हणून हा सगळ्यात सद्ग्रंथ आहे, म्हणून हे परमेश्वराची वाणी आहे, म्हणून सगळ्यात प्रभावशाली आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे, हायेस्ट प्रायोरिटी आहे, सगळ्यात कल्याणकारी, अत्यावश्यक आहे भगवद्गीतेचा अभ्यास आणि त्याच्यानुसार आचरण. एकदा निसटलं त्याच्या हातून, कसं तरी निघून गेला, पुन्हा नाही सांगितले भगवद्गीता, आणि त्याच्या आधी नव्हते सांगले, आणि ते म्हणतो इथं है ना. तर त्याच्या समोर तो शुद्ध पवित्र भक्त होता, त्याचा मित्र, तो माझा भक्त आहे, मित्र आहे, सखा आहे, सगळं म्हणतो, म्हणून निघून गेला. इति ते ज्ञानम आख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृश्य तदशेषेण. नीट विचार कर, अशेषेण. मी तर खूप विचार करून नाही हे आलाय, पण तू मात्र रिसिव्हर जसं समजा हे गीता घेतलं, आणि म्हणजे जस्ट गंमत म्हणून म्हणतो फक्त, क्षमा करा, ऑनेस्ट ट्रूथ, की मी पण काही खूप विचार करून नाही आलो काय बोलायचं काय म्हणायचं, काहीच विचार न करून आलो. पण मला असं वाटतं कधी कधी मी स्वतःच ऐकतो, आधीला माहिती आहे गीता योग काय काय म्हटलं तर त्याच्यावर विचार करा. विमृश्य अशेषेण महत्वाचं येत आहे, कॉम्प्रिहेन्सिव्हली. शेषेण म्हणजे तुकडे तुकडे, थोडंफार फ्रॅगमेंटेड. शेष म्हणजे उरलं जे काय, फ्रॅगमेंटेड विचार नको करू, तो म्हणतोय अशेषेण.
thoroughly, comprehensively, fully, wholly, properly, immersive. त्याच्यावर विचार कर, काय काय मी तुला सांगितलं आता ते. वैमृष्यैव तदशेषेण. बघ बघ किती सुंदर भाषा आहे, किती इंटेलिजंट आहे, किती तार्किक आहे, किती अप टू स्नफ आहे, किती मॉडर्न आहे. कम्युनिकेशन स्किल्स जरी समजायचा विचार केला तर किती ऑन द मनी म्हणत स्पॉट ऑन आहे, की चप्पा कुठे नाही सोडला आहे या कम्युनिकेशन स्किलमध्ये. इकडून आठवण तिकडून आठवण बरोबर फुल फुल अँड कम्प्लीट टोटल पॅकेज आहे. विमृश्य तद. पण हे केव्हा लक्षात येतं, जर अशेषेण विचार केला तर. नाही तर काय पाठ झाली, कंठस्थ आहे. अरे या अध्यायाचा हा श्लोक म्हणून बरं, असं तसं 12वा अध्याय पाठ आहे, 15वा अध्याय पाठ आहे. पण विमृश्य तदशेषेण झालं का? तो श्लोक तर म्हटला, हा म्हणजे विचार केला, भाषांतर येते, कोणते ट्रान्सलेशन नाही नाही, पण विमृश्य तदशेषेण झालं का? विचार केला नाही, अशेषेण झालं का? ऑल अराउंड, त्याच्या इन, ओव्हर, साइड अँड अंडर विचार केला का? जस्टिफायबल. मग त्याच्यानंतर मात्र मग अगदी मोकळेपणाने तो म्हणतो यथेच्छ सिद्धता करू, बिकॉज ही सर्टन, त्याला पक्क माहिती आहे, गॅरंटी, की जो पूर्ण विचार करल तो शक्यच नाही पळपुटेपणा करणं. त्याच्यानंतर कृष्णाने सांगितलेली गोष्ट करणार नाही, पटणार नाही, हे शक्य नाही आहे. कळणार नाही तेव्हा जर विचार नाही केला किंवा फ्रॅगमेंटेड तुकडे तुकडे विचार केला होता, कळली तर पटणार नाही असं शक्यच नाही आहे. कृष्णाची धर्मसंगत तर्कसंगत बात, यथा इच्छसी तथा करो. इस प्रकार यह गोपनीय से भी अति गोपनीय ज्ञान मैंने तुझसे कह दिया, अब तो इस रहस्य युक्त ज्ञान को पूर्णतया भली भांति विचार कर, जैसे चाहता है वैसे ही कर. नो प्रॉब्लेम, नो वरीज, काही चिंता नाही. तर पुढच्या वेळेस आपण 64व्या श्लोकापासून सुरुवात करू. जे पुन्हा इतका जीव तुटतो, लक्षात येईल तर इतका जीव तुटतो. एवढं सगळं सांगितलं, एवढं म्हटलं, झालं, संपलं, तरी पुन्हा पुन्हा धावून येतो तो बिचारा देव, की आणि वेगळं सांगतो. पुन्हा ही पोथी संपली, आता इथे बंद झाली, उरलेल्या भागात जे सांगतो ते वेगळं सांगतो. ऑल्टरनेट सोल्युशन सांगतो, की हे नसेल जमत तर काय करू म्हणून. तरी जर कन्फ्युज असशील, तरी जर पटत नसेल, तर मग काय, हे शेवटची गोळी. जशी या गोळीने आराम पडला, त्या गोळीने हे टॉनिक घेऊन पाहिलं, ते नाही ठीक आहे, हे इंजेक्शन सलाईन लावून दिलं, मग ताजं तवानं वाटलं, ते वेगळं आहे, ते सेम सेम सोल्युशन नाही असं तसं. जय श्री कृष्ण. थोडं आपल्या प्रतिक्रिया. स्टॉप रेकॉर्डिंग.